80 वर्षाच्या बिमला काकूंनी मुलीला फोन केला. अंजली, काय गाई, बऱ्याच दिवसांनी आठवण आली तुला. बिमला काकू हलक्याशा असल्या. काय झालं आई हसायला? काही नाही ग. मला आठवण आली तरी मात्र तुम्हा सगळ्यांना तर तीही येत नाही. अंजलीला त्या शब्दात जरा अपराधीपणाची जाणीव झाली. आई, असं काही नाही ग. अगं मुलाची दहावी, ऑफिस, घर. अगं वेळच मिळत नाही. पण तू सांग ना, कधी येऊ भेटायला तुला? तुला दिलेली कानाची मशीन नीट चालू आहे ना? म्हणजे तुला नीट ऐकू येतं ना? विमला काकू आता मात्र जरा जोरात हसल्या. नाही ग, या मशीनने काहीच ऐकू येत नाही. असं कसं? तू आधीच सांगायचं ना, मग ते वॉरंटीमध्ये आहे का? अगं थांब, मी ऑफिस सुटल्यावर येते घरी. तसं नाही बाळा, अगं कोणी बोलायला नाही माझ्याशी, तर मग त्या मशीनने काय ऐकायला येणार? तू सांग ना. मला काही बोलायचं होतं तुझ्याशी, अनिल आणि अनुराग सोबत. आई, त्या दोघांशी बोलते मी, पण काय झालं सांगशील का जरा? काही नाही ग, जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्हाला त्यात काहीच तथ्य नसेल, पण मला खूप महत्त्वाचं आहे ते. आई, अशी का गं बोलते तू? शेवटी आई आहे तू आमची. मी येते संध्याकाळी. आणि अंजलीने फोन ठेवला. अंजलीने मुलीला स्कूलमध्ये सोडले आणि ऑफिसला निघाली. ऑफिसला जरा लवकर पोचली म्हणून तिने मोठ्या भावाला अनुरागला फोन केला. हॅलो, बोल ग अंजली, काय म्हणते? कशी आहेस? मी बरी आहे रे. तुला वेळ आहे का आज संध्याकाळी? हो आहे ना. काही काम आहे का तुझं? नाही म्हणजे माझं नाही, पण आईला भेटायला जायचं आहे. ए बाई, मग नाही मला वेळ उगाच तिचं घराणं ऐकत बसायला. दादा, अरे काय बोलतोस तू? अरे आई आहे ती आपली. मी कुठे नाही म्हणतोय. पण अगं तेच तेच कंटाळा आलाय. आता काहीतरी नवीन हवं असतं आयुष्यात. तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन हवं असतं नेहमी. यामुळे आई. आणि मध्येच अंजली थांबली. हेच कारण आहे. मला नको वाटते तुमच्याशी बोलायला. मला नाही जमणार. ठेव फोन. अंजलीला जरा वाईटच वाटलं. ऑफिसची वेळ झाली होती म्हणून ती ऑफिसमध्ये गेली. आता जेवणाच्या सुट्टीच्या वेळी अनिल दादाला फोन करायचा असं तिनं ठरवलं. आज अंजलीने चे मन काही केल्या कामात लागत नाही. तिच्या मनाला राहून राहून अपराधी झाल्यासारखं वाटत होतं. कारण आईला आपण जिवंत आहे यासाठी फोन करायला लागणं ही तिची गरज नाही, तर तिच्या मुलांसाठी लाजेची गोष्ट होती. दुपारचे 2 वाजले. अंजली एकटक कम्प्युटरकडे बघत होती. डोक्यात वेगवेगळे विचार घोळत होते. अंजली, ए अंजली. तिच्या कलिगने तिला जेवणासाठी आवाज दिला, पण अंजली काहीतरी विचारात मग्न होती. शेवटी सौदामिनीने हाताने तिला हलवले. अंजली, डबा आणला ना? हो हो. चल जेवायला. नाही अगं, मूड नाही. मूड नाही म्हणजे? अगं म्हणजे सकाळी खाऊन आले ना. अगं आता दुपारचे 2 वाजलेत. नको आज नाही भूक. अंजलीने डबा उचलून हात पुढे केला. हे घे, खा. तुझी आवडती मसाला भेंडी केली आहे. तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय जेवणार नाही. चल उठ पटकन. सौदामिनीने अंजलीचा हात धरला आणि तिला जेवायला नेलं. जेवण झाल्यावर लगेच अंजलीने अनिलला कॉल केला. हॅलो दादा. अंजली, काय झालं? एवढी अपसेट का आहेस? अंजलीला खूप बरं वाटलं की साधा कॉल केला तरी दादाने तिची मनस्थिती ओळखली. काही नाही रे, असंच. बरं संध्याकाळी तुला वेळ आहे का? का गं, कशासाठी? अरे आईकडे जाऊया का? आज नको ना. आज एक अर्जंट मीटिंग आहे. उद्या जाऊया ना. नको, आज जाऊ. अनुराग दादा पण येतोय. बरं मग मी तुझ्या वहिनीला केतकीला पाठवतो आणि मी थोडं उशिरा येईन, चालेल? पण लवकर ये. मागच्या वेळी आम्ही घरी निघून गेलो, पण तू आला नाहीस. येतो ग. चल बाय. बरीच कामं पडली आहेत. संध्याकाळ झाली. अंजली ऑफिसवरून थेट आईकडे निघाली. मध्ये थांबून तिने आईची आवडती रसमलाई घेतली आणि घरी कॉल केला. सासूबाई, तुम्ही जेवून घ्या. सियाला पण जेवू घाला. मी भाजी करून ठेवली आहे. संध्याकाळी बाई पोळ्या करून जाईल. मला जरा उशीर होईल. हो चालेल. जास्त उशीर नको करू बाई. नाही. अंजली आईकडे गेली. दारावरची बेल वाजवली. टिंग टॉंग, टिंग टॉंग. आई, इकडे असणाऱ्या कामवाल्या मावशींचीने दरवाजा उघडला. अंजली ताई, या ना. कशा आहात मावशी तुम्ही? मी मजेत. अंजली आत आल्याबरोबर मावशी इकडे तिकडे बघून म्हणाल्या, ताई, काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. हो, थांबा जरा. आईला भेटून येते. अंजली आईच्या रूममध्ये जाऊ लागली. दरवाजात मावशींनी तिला अडवले. नाही ताई, थांबा. मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अहो मावशी, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? ताई, आई तुम्हाला बोलतील की मला काढून टाका.
मला नका काढू. अरे, ती कशाला म्हणेल? तिला कोणीतरी नको का 24 तास जवळ? ते ऐकून आई आतूनच ओरडली. काय कुजबूज चालली आहे बाहेर? रमा, अगं कोण आले बाहेर? अंजली ताई आल्या. रमा मावशी, अहो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला नाहीत काढून टाकणार. अहो, मला माझ्या नोकरीची काळजी नाही. मग अंजली येत का नाही आज? काय बाई, या लेकरांना अजिबात काळजी नाही माझी. रमा मावशी जरा थांबा. आईशी बोलून येते मी. अंजली गेली आणि आईला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, कशी आहेस? तू कशी आहेस सांग आधी. आई, अगं मला माफ कर. इच्छा असूनही मला तुला माझ्या घरी ठेवता आलं नाही. माझ्या सासूबाईंनी केलेले भांडण त्यांनी तुझ्यासाठी जे वापरले ते तर माझ्या कानात अजूनही घुमत आहे. अगं ते सोड. तू केला ना, खूप मदत केली माझी. पॅरालिसिस अटॅक आला तेव्हा. तू काय कमी त्रास करून घेतलास का माझ्यासाठी? तेवढ्यात परत बेल वाजली. बाहेर केतकी आली होती. रमा काकूंनी दरवाजा उघडला. केतकी आत आली. अंजली ताई, यांनी मला काही सांगितलं नाही. तुम्ही येणार आहात. अंजली मिश्किलपणे हसत म्हणाली. तो कधी सांगतो की आता सांगेल? आई, कशा आहात? हे घ्या, तुमच्या आवडीचे उडीद वडे महिनाभर पहिले पण बनवले होते. त्यांना दिला होता डबा, पण संध्याकाळी तो घरी जसाच्या तसा परत आला. अनिलकडून काय अपेक्षा करायची ग? आई, अगं विसरले मी. हे घे, रसमलाई आणली तुझ्यासाठी. आज काय मला मरायचा विचार आहे का? माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून आणि काकू हसल्या. तेवढ्यात रमा मावशी आल्या आणि जरा मोठ्याने बोलल्या. ताईसाहेब, आता कंटाळले मी या म्हातारीला. सारखं मरणाच्या गोष्टी करतात. माझे कुणी नाही या जगात. तू पण आहेस तर पैशासाठी आहेस. काय काय बोलतात. पण म्हातारा माणूस आहे म्हणून मी गप्प बसते. ताई, मला चुकीचं नका समजू. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बाहेर अनुराग होता. तो पण आत आला. वातावरण अगदी शांत झालं होतं. कामवाल्या मावशी परत रूममध्ये आल्या आणि काही बोलायला लागणार. तोच आई ओरडल्या. ए बाई, तू जा. जरा चहा पाण्याचं बघ आणि जेवण बनव. माझी लेकरं उपाशी आहेत. हो बनवते. पण मला बोलू द्या आज. करू द्या मला माझं मन मोकळं. बोला मावशी, अंजली दबक्या आवाजात बोलली. आता मात्र मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. आधीचा जो आवाज जोर होता तो राहिला नव्हता. मावशी आईच्या जवळ गेली. तिला अजूनच उदका आला. आईने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. अगं, असं भरल्या घरात रडू नाही बाई. ताईसाहेब, दादासाहेब, अहो आईंची एक इच्छा आहे. काय सांगा, अहो असं कधी झालं का की तिची इच्छा पूर्ण नाही झाली? तिला घर सोडून एकटीला राहायचं होतं. ती पण इच्छा पूर्ण केली. तिची अजून काय हवं आहे ते फक्त बोलावं तिने. अनुराग उपकार केल्यासारखं बोलत होता. काय इच्छा असेल विमल? आईला मरण हवे आहे. सगळे ताडकन उभे राहिले. आई, अगं काय झालं तुला? ताईसाहेब, त्या खूप खचून गेल्या आहेत. आठवण का नाही खचणार? तुम्ही सांगा ना. एकटं राहण्याचा निर्णय आईचा होता, आमचा नाही. अनुराग परत बोलला. अनुराग अजून काही बोलण्याच्या तयारीत होता, पण आई मध्येच बोलली. हो, पण तुम्ही भाग पाडले ना मला. तुम्ही सगळे विसरलात. आईसुद्धा माणूस आहे. तिला मन आहे. त्यावर आघात होतात. तिलाही दुःख होतं. तिलाही यातना होता. तिच्याच घरी परक्यासारखी वागणूक दिली तर तिला आनंद होईल का? जी आई घासाला घास लेकराला देते, तेच लेकरू जेव्हा घरात खायला आणून बायकोजवळ गुपचूप देतं. ही न कळण्याएवढी लहान नव्हती मी. काही दिवस झाले की जा मोठ्या मुलाकडे, काही दिवस लहान मुलाकडे. अरे, मुलांना माझी अडचण झाली. मी सुनांना कोणत्या तोंडाने म्हणू? खरं तर सुनांकडून मला नाही अपेक्षा. मी माझे कर्तव्य योग्यरित्या पार पाडले. पण तुमचं काय? सून आईजवळ आली. आई, मला आई नाही. मला तर आईचे फ्रेंड तुम्हीच दिलं. पण तुम्ही माझी काही चूक नसताना सोडून आलात. अगं पोरी, तुझ्या नवऱ्याचा पगार कमी. तुम्हाला पुरत नव्हता. तर मला कुठून खाऊ घालणार होता? आठवते ना अनिलचं बोलणं. मला अजूनही की इथे आपल्याला खायचे बांधेत आणि आईचा दवाखाना कुठून करायचा? जाऊ दे. ते न बोललेलंच बरं. अंजली बाळा, आण गं ती मलाई. खाऊ दे जरा. आईने रसमलाई घेतली आणि खाल्ली. हे बघा मुलांनो, मला तुमच्याबद्दल खरंच काहीच तक्रार नाही. शेवटी नशिबाचा खेळ आहे सारा. काय घडलं, काय घडणार, काय घडेल ते आपण कुणीही बदलू शकणार नाही. कारण विधी लिखित असतं सगळं ते. आपल्याला इच्छा अजूनही बदलता येत नाही. पण माझी एकच इच्छा होती, तुम्हा सगळ्यांना भेटण्याची. मरण्याच्या आधी माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही रुसवे फुगवे नाही आणि असूच शकत नाही. शेवटी मी तुमची आई ना.
परत दरवाजाची बेल वाजली आणि अनिल असेल ही खात्री विमल काकूंना होती. मावशींनी दरवाजा उघडला. अनिल होता. तो रूममध्ये गेला. आई कशी आहे? मस्त आता. माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. आणि आई हसली आणि तिचा जीव गेला. आई आई सगळेजण ओरडले. पण आई एकदम शांत. चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात मुलाबद्दलचे प्रेम अजूनही दिसत होते. सगळ्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान देखील चेहऱ्यावर झळकत होते. मावशी म्हणाली, ताईंची शेवटची इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. तेव्हाच तिचा जीव जाईल आणि बघा तिची शेवटची इच्छा पूर्ण झाली. सगळ्यांनी मावशीकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.